तर हा आहे रानातील रानमेवा। सर्व मसाले आणि भाजी मिक्स करून झालेली आहे। तर मंडळी या आता जेवायला। गुड मॉर्निंग गाईज, नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात। कसे आहात? चांगलेच असाल। तर आज आपण आलेलो आहोत रानातील रानभाजी तोडायला। तर चला या माझ्यासोबत। पाऊस पण आलेला आहे। तर हा आहे रानातील रानमेवा, याला म्हणतात करडू। आणि ह्याला फुलं आलेले आहेत कारण की अवकाळी पाऊस पडल्यामुळे, मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे लवकर ह्याचं बी तयार झालं आणि हे रोपटं झालं। मग नंतर त्याला लगेचच फुलं आता आलेले आहेत। तर आपल्याला फुलांचं न तोडता चांगली भाजी शोधायची आहे, परंतु इथे पूर्ण फुलंच आलेले आहेत। तर पाहूया आपण कुठे पुढे आहे, परंतु बघा पुढे आहे, परंतु इथे खूपच अडचण आहे आणि जनावरांची वगैरे भीती असते। कीटक वगैरे असतात, काही विंचू वगैरे। तर आपण पाहूया ती तोडता येते का। ही बघा, अशी कोवळी कोवळी घ्यायची असते आणि ती तोडल्यानंतर त्याला आणखीन कोवल्या फांद्या आणखीन फुटतात। ही बघा, अशी घ्यायची आहे आपल्याला। तर पुढे पाहूया भेटते का। ही बघा किती सुंदर मंडळी, इथे आपल्याला बिना फुलाची बरीचशी भाजी मिळालेली आहे। तर आपण आता तोडूया। इथे केवल्याची भाजी खूपच निघालेली आहे, परंतु ती छोटी आहे। शेतात खूप मोठे मोठे असते आणि श्रावण महिन्यात सोमवारसाठी खाल्ली जाते ही भाजी। आणि जी खेकडे असतात त्यामध्ये पण खूप छान लागते। भाजीमध्ये लागणारी सामग्री आपण सर्व एकत्र केली आहे। आता चला आपण भाजी धुवून घेऊया। अशी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की जोराचा पाऊस आला तर त्याच्यावर खूप माती येते आणि जी पानं अशी खराब असतात ही अशी ती तोडून बाजूला टाकायची। मंडळी, आपली भाजी बारीक चिरून झालेली आहे। तसंच कांदा पण बारीक मी चिरून घेतलेला आहे, खोबरं ठेचून घेतलेलं आहे, लसूण ठेचून घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि टॅमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे। बाकीची सामग्री तर तुम्हाला माहीतच आहे। तर चला या मग आपण बनवूया भाजी। हा जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये वाटून घेतला तरीही चालते, परंतु मला असं वाटते हे ठेचून घेतलेलं आणखी जरा टेस्ट लागते। आणि आपल्याला कोथिंबीर इथे उपलब्ध नाही, म्हणून बिना कोथिंबीरच्या आपण बनवूया। चला कांदा लालसर झालेला आहे, आता आपण तेल टाकून घेऊया। आता थोडा वेळ तेलामध्ये फ्राय करूया। आता कांदा फ्राय झालेला आहे, तर आपण आता त्याच्यात मिरची टाकून घेऊया।
मिरची थोडी फ्राय झाल्यानंतर आता त्याच्यात आपण लसूण टाकूया. लसूण सोबत का टाकू नये, कारण की लगेच करपून जातो तो, म्हणून थोडा लेट टाकायचा. आता कांदा, मिरची, लसूण फ्राय झालेला आहे, तर त्यामध्ये आपण आता हे सगळे मसाले टाकूया. मीठ नंतर टाकायचं असते, परंतु मी दाखवण्यासाठी एकत्र घेतलेलं आहे, कारण की भाजीचा अंदाज मिळत नाही, कारण ती भाजी शिजून कमी होते. दिसताना ती जास्त दिसते, परंतु ती शिजून कमी होते. यानंतर आता आपण भाजी टाकूया. मंडळी, ह्या रानभाज्या खूप पौष्टिक असतात, जीवनसत्व खूप असतात असं म्हणतात. तर ह्या प्रत्येक पावसाळ्यात आपण खायला पाहिजेत. खूप अनेक प्रकारच्या आहेत ह्या भाज्या, रानभाज्या. तर ते सगळे व्हिडिओ बनवणं शक्य नाही, कारण की मध्येच काही ना काही कामं निघतात, तोपर्यंत त्या भाज्यांचे सीझन निघून जाते. जसे काही शेवलांची भाजी, त्याचा व्हिडिओ काढणार होतो आपण, परंतु ते मध्येच दुसरं काम निघालं, त्यामध्ये फिरायला गेलो, ते सीझन होऊन गेलं त्याचं. तर आणखी बऱ्याच आहेत भाज्या, जसे तेरा, डिंडा, भाना, आणखीन त्या कंदमुले असतात, ते बरेच काही राहिले मंडळी. तर पाहूया, आणखी आहेत भाज्या त्याला वेळ मिळते की, जसे की कंटोली, तर ते आपण नंतर पाहूया त्याचा व्हिडिओ. सर्व मसाले आणि भाजी मिक्स करून झालेले आहे. ही अशी सुकी पण मंडळी खूप छान लागते, परंतु आपण त्याच्यात आता डाळ टाकणार आहोत, म्हणून आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे. जेवढं आपल्या शिजण्यापुरतं पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो त्याच्यात. आणि डाळ मी अगोदरच भिजत ठेवलेली, म्हणून ती जास्त वेळ आता शिजायला लागणार नाही. तर त्यामध्ये आता डाळ आपण टाकूया. आणि मुगाची डाळ टाकल्यानंतर खूपच छान लागते. त्यामध्ये आपण हिरवे वाटाणेसुद्धा टाकू शकतो, एक दिवस अगोदर भिजत ठेवायचे. तर आता ही डाळ अर्धी मुर्गी झाली शिजून, तेव्हा आपण त्याच्यात टमाटर आणि ह्याचा खोबऱ्याचा ठेचा टाकणार आहोत. तोपर्यंत शिजू दे थोडा वेळ. भाजी अर्धी मुर्गी शिजून झालेली आहे, तर आपण आता त्याच्यात खोबऱ्याचा कूट टाकणार आहोत. आणि ह्या साईडला त्याच पाल्याची भजी बनवण्यात येत आहेत मंडळी, खूप छान चविष्ट लागतात. तर हे जे आपण भजी बनवतो, कांदा भजी, बटाटे भजी, त्यासाठी जे आपण पीठ तयार करतो तसंच प्रकारे करायचं आहे, फक्त त्याच्यात हा पाला ॲड करायचा आहे आपल्याला. तर करडूची भजी खायला खूप टेस्टी लागतात, आणि ही फक्त पावसाळीच भेटतात मंडळी. तर या मग थोड्या वेळाने खायला. मंडळी, आपली भाजी बहुतेक शिजत आलेली आहे, तर आपण आता त्याच्यात टमाटर टाकूया. आणि या साईडला भजी पण झालेत होते. हे लास्टचा तेल वेस्ट नाही करायचं. बघा, भजी पण छान. तर या मग थोड्या वेळाने जेवायला. थोडीशी आता टमाटर शिजायला पाहिजेत, तोपर्यंत झाकण देऊ आपण. तर मंडळी, या आता जेवायला. आपली करडूची भाजी आणि भजी तयार झालेली आहेत. तर हे भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत पण खाऊ शकता. मी भात बनवलं आहे, कारण की व्हिडिओ बनवता बनवता कंटाळा आला म्हणून. आणि ही भाजी जर तुम्हाला जंगलात जाणं शक्य नसेल तर बाजारात मिळते. आमचे कातकरी आदिवासी ज्या महिला आहेत त्या विकायला जातात बाजारात, तर नक्की घ्या आणि बनवून खा. आणि या सध्या जेवायला. छान लागतं.
तर मंडळी करडूची भाजी तर झाली. आता पुढची भाजी आपण कुठली बनवते ते तुम्ही पुन्हा या व्हिडिओ बघायला. कुठली भाजी आपण बनवते ते नक्की पहा. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.